पटकन एक पहिली बातमी समोर येते ती आज दिवसभर चर्चेत राहिली की उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी संवाद सुरू केला आहे का। उद्धव आणि फडणवीस यांच्यामध्ये संवादाची ही शक्यता याचसाठी चर्चेला गेली कारण पडद्यामागे बऱ्याचशा हालचाली वाढल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचे मुंबईतले तसंच कल्याण डोंबिवलीमधले काही नगरसेवक फोडण्याच्यासाठीची हालचाल होताना दिसतेय। त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना संपर्क केल्याची माहिती दिवसभर चर्चेत राहिली। यासाठी आपण जातोय आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्यापर्यंत। शुभम उमाळे, आत्ताच्या घडीला ताजी माहिती आपल्यापर्यंत निश्चित असेल। शिंदे मुंबईतले आणि कल्याण डोंबिवलीमधले काही उद्धव ठाकरेंचे नगरसेवक फोडू इच्छित आहेत, पण इथे खरा ट्विस्ट आहे, शिंदे काही नगरसेवक फोडू इच्छित आहेत का सत्तेबाहेर राहायला नको म्हणून नगरसेवक शिंदेंसोबत येऊ इच्छित आहेत? नक्कीच प्रसाद सर, एकीकडे सुरू असलेलं हॉटेल पॉलिटिक्स आणि त्याच्यामध्येच नवी चर्चा की काही असे नगरसेवक आहेत जे सत्तेबाहेर आहेत आणि मात्र त्यांना सत्तेमध्ये येण्यासाठी शिंदेंच्या संपर्कात येण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि इतकंच नव्हे तर त्यांची भेटीची देखील वेळ मागत आहे असं आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून समजून येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर 4 ते 5 नगरसेवक हे लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी बोलणी करून शिंदे गटामध्ये सामील होऊ शकतात। उभाटाचे तर आहेतच, पण इतर पक्षातले देखील आहेत आणि अपक्ष यांच्यामधली देखील तेवढीच गिनती जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे। शुभम, माझा पुढचा प्रश्न पटकन आपल्यासाठी येतोय तो म्हणजे असा की कोणाची काही नावं कळली आहेत का? कारण जो तपशील आपल्यापर्यंत आहे तो असा आहे की शिंदेंचा एक अत्यंत जवळचा माणूस आहे ज्याच्या फोनवर काही लोकांचे फोन येत आहेत की त्यांना आता उद्धव ठाकरेंसोबत राहायचं नाही। आणि यात पूर्व उपनगरातले काही नगरसेवक आहेत, काँग्रेसचा एक नगरसेवक आहे आणि पश्चिम उपनगरातले काही नगरसेवक आहेत। जवळपास एक 6 जण मुंबईतून आपल्या भूमिका बदलू शकतात, ठाकरेंकडून शिंदेंकडे जाऊ शकतात अशी शक्यता आहे। तुमच्यापर्यंत काही नावं आली आहेत का शुभम? अर्थातच अशी कोणती नावांची यादी जरी आली नसली तरी संपर्कात येण्याचा ते प्रयत्न करत आहेत। इतकंच नव्हे तर शिंदेंकडून देखील टार्गेट दिल्याचं समजून येत आहे की आपल्याला पण जेवढी आपली संख्या वाढवता येईल त्यासाठी देखील प्रयत्न करायचा आहे असं वरिष्ठ पक्षातील वरिष्ठांना शिंदेंनी सांगितलेलं आहे। अशामध्येच नावं जरी समोर येत नसली तरी रात्रीचं खेळ चाले अशा पद्धतीचं काही राजकारण हे हॉटेल पॉलिटिक्स निमित्त दिसून येत आहे मुंबईमध्ये। धन्यवाद शुभम या सगळ्या चर्चेसाठी। आता पटकन आपण पुढच्या एका तपशिलाकडे वळतोय। शिंदे आणि फडणवीस यांनी जर एकमेकांना संपर्क सूत्र बांधली आणि फोन केला तर सगळ्यात जास्त अस्वस्थ होतील ते संजय राऊत। आणि म्हणूनच ठाकरे आणि फडणवीस यांच्यातल्या चर्चेचा दावा राऊतांनी फेटाळलेला आहे। शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं द्वंद्व सर्वश्रुत आहे। त्या दरम्यान ठाकरे आणि फडणवीस एकमेकांशी संवाद साधतायत हे कळल्यावर राऊत काय म्हणाले ते ऐका। देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतं। नाही, या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही। देवाभाऊंसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतं। नाही, या सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही। पुढची बातमी आहे ती एकनाथ शिंदेंच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सूचक वक्तव्याची। एकनाथ शिंदे म्हणतात की जिथे ते युती म्हणून लढले तिथे ते युतीचाच महापौर करतील। हा विषय मुंबईशी निगडीत आहे कारण मुंबईमध्ये शिंदेंच्या काही समर्थकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं शिवसेनेचा महापौर भाजपानं बसवावा असा आग्रह सुरू केलाय। त्यावर शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे। शिवसैनिकांच्या भावना आहेत की मुंबईचा महापौर आज शिवसेनेचा असावा। शिवसैनिकांची भावना, कारण बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे। मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, महायुतीचा होईल। तर शिवसैनिकांच्या भावना आहेत की मुंबईचा महापौर आज शिवसेनेचा असावा। शिवसैनिकांची भावना, कारण बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे। मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, महायुतीचा होईल। दरम्यान जे काही मुंबईत घडत आहेत तशाच प्रकारच्या घटना कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा घडतात। आणि कारण आहे कल्याण डोंबिवलीत शिंदे आणि भाजपा यांचे समर्थक नगरसेवक यांची संख्या फारशी एकमेकांपासून लांब नाही। ठाकरेंचे नगरसेवक फोडून कडोमपातल्या शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तसा महापौर आपला बसावा म्हणूनही तिथे रस्सीखेच होतीये।
एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात स्पर्धा लागली आहे आणि दोघांचाही डोळा ठाकरेंच्या नगरसेवकांवर आहे. दरम्यान या निमित्तानं किशोर पगारे आपल्यासोबत जोडले जात आहेत. किशोर पगारे आपल्याला सांगतील की नक्की तिथं काय घडतंय. किशोर पगारे, आता जी ताजी माहिती आपल्यापर्यंत येते ती अशी आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेचे नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यात काही फार अंतर नाही. अशा वेळेला आपलाच महापौर बसावा म्हणून रवींद्र चव्हाण काय खेळी खेळू शकतात आणि शिंदे काय खेळी खेळू शकतात? नक्कीच प्रसाद सर, मी हे सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवलीकरांनी महायुतीला स्वीकारलेला आहे. जवळजवळ शिवसेना आणि भाजपा यांचे जवळजवळ 100च्या वरती सीट आलेले आहेत. तरी सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं की महापौर हा आपला व्हावा. म्हणजे शिवसेना शिंदे गटालाही वाटतं की महापौर आपला व्हावा आणि भाजपालाही वाटतं की महापौर आपला व्हावा. मात्र ज्यावेळेस ते पत्रकार परिषद घेतात त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना ते सांगतात की महापौर हा महायुतीचा होईल. परंतु गेल्या बिलकुल, 2 याच्यात दिवसाच्या एक घडामोडी तपशील पटकन आधी आपण लोकांपर्यंत आणखी घेऊन जाऊया. तो म्हणजे असा की उद्धव गटाचे काही नगरसेवक हे जवळपास संपर्काच्या बाहेर गेले आहेत, नॉट रिचेबल झाले आहेत. कोण आहेत ती मंडळी किशोर? मथुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक जे नवनिर्वाचित निवडून आलेले आहेत, 2 दिवसापासून ते संपर्कात नाहीत. दोन्ही जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे. एकाचं म्हणणं आहे की 11 जण आमच्या संपर्कात आहेत, आमच्याशी बोलणं झालेलं आहे, चालू आहे. परंतु आज शरद पाटील जे कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख आहेत आणि जिल्हा प्रमुख सुद्धा आहेत, त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की त्या 2 जण मथुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे ह्या घरी नाहीत. त्यांच्या घरी आपण गेलो, त्यांच्या नातेवाईकांना आपण नोटीस सुद्धा देऊन ठीक आहे. आलेलो आहे. जर 2 दिवसात गटनिवड करायची आहे, जर ते आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र ते राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की हे 2 नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या संपर्कात आहेत. बिलकुल नेमकं काय किशोर, घडतंय आपण कल्याण अत्यंत डोंबिवलीत बारकाईने लक्ष ठेवा आणि नावं आणि फोटोच्या सकट या संदर्भातला तपशील आपण तुम्ही दिलात की लगेच प्रेक्षकांपर्यंत आणू. धन्यवाद. पुढच्या बातमीकडे आता या निमित्तानं वळूयात. आपल्याकडे आता 2 प्रतिक्रिया आहेत. एक प्रतिक्रिया आहे ती कल्याण डोंबिवलीमधल्या एका उद्धव समर्थक नेत्याची आणि दुसऱ्या बाजूला आहे ती उदय सामंत यांची. दोन्ही प्रतिक्रिया फार रोचक आहेत. एक जण आपले नगरसेवक संपर्कात नाही म्हणतोय, तर दुसरा सांगतोय की काय होऊ शकतं. ऐका. काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली. मी खरं तर ट्विट केलंय त्याच्यामुळे सत्ता पण मिळाली नाही, नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही. अशा लोकांनी शिंदे साहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील. कायदेशीर बाबी करायचे असतात त्यावेळी अडचणी येतात, सत्ता स्थापनेच्या दृष्टीने असतात, त्या अडचणी येऊ नयेत म्हणून एक त्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं आणि एकत्र लोक राहिल्यानंतर कोणत्याही पळापळी ऐतेवेळी होऊ नये यासाठी केलेलं असतं. आणि मी गेली 2-4 दिवस ऐकतोय की नगरसेवक इकडे गेले तिकडे गेले, बंदिस्त, असं काही नाही आहे. सगळे 9 नाही तर 11 नगरसेवक आमचे सगळे आम्ही सोबत आहोत. चर्चा विनिमय चालू असतो आणि ह्या चुकीच्या वावड्या पसरवल्या जात आहेत. अशा प्रकारचा कोणताही प्रकार नाही. अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदे मुंबईमध्ये एकाच वेळेला भाजपा आणि ठाकरेंना डोकेदुखी बनतायत, तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीनं ठाण्यामध्ये शिंदेंची डोकेदुखी वाढवली आहे. ठाण्याच्या भाजपाला महापौर पद हवंय. ठाण्यामध्ये 2 वर्ष तरी आपला महापौर बसवावा अशी मागणी ही निरंजन डावखरेंनी केलेली आहे. आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत. मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत. याच्यामध्ये महत्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते. दरम्यान भविष्य सांगण्याचं नवं काम संजय राऊत करताना दिसत आहेत. जर समजा मुंबईमध्ये भाजपाचा महापौर झाला तर मुंबईकर शोकसागरात बुडून जातील असं राऊत म्हणाले आणि स्वाभाविकपणे त्यांना उत्तर दिलं नवनाथ बन यांनी. ते आमचं बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत.
आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू. नाही, त्यांच्या मनामध्ये काय आहे माहीत नाही, कारण ज्या पद्धतीनं उबाटा गटाकडे सदस्य नाही आणि पुढच्या वेळेला उबाटा गट हा संजय राऊत यांना राज्यसभेत पाठवू शकत नाही, याच्या आधी आपल्याला खासदारकी राहुल गांधींकडनं मिळावी यासाठी ते राहुल गांधींचंही कौतुक करत होते. राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान करण्याचं स्वप्न संजय राऊतांनी बघितलं होतं. संजय राऊत अशी खूप स्वप्न बघतात, परंतु त्यांची स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. आता ते भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजींचं कौतुक करतायत. आज त्यांना उपरती आली असेल तर त्यांचं स्वागत आहे.